नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का, जगातल्या सर्वात यशस्वी लोकांच्या आयुष्यात एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे एक अधुरं स्वप्न आणि एक अधुरं प्रेम. पण हे अधुरं राहणं त्यांना जग जिंकण्याची ताकद देतं, की त्यांना आतून पूर्णपणे संपून टाकतं. आज मी तुम्हाला अशा 11 गोष्टी सांगणार आहे, ज्या फक्त तेच लोक समजू शकतात ज्यांनी आपलं पहिलं प्रेम गमावलंय. यातल्या 2 गोष्टी तर अशा आहेत ज्या तुमच्या आयुष्याचा आरसा तुमच्या समोर धरतील. त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा, कारण कदाचित आज तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल जो तुम्ही स्वतःला रोज विचारता. आपण एका अशा प्रवासावर निघालो आहोत जिथे शब्द कमी पडतील आणि डोळे जास्त बोलतील. ज्यावेळी आपण कुणावर तरी जीवापाड प्रेम करतो आणि ते मिळत नाही, तेव्हा फक्त एक व्यक्ती जात नाही, तर आपल्यातला एक भाग सुद्धा कायमचा निघून जातो. यातून सावरून बाहेर पडलेल्या लोकांमध्ये पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट दिसते, ती म्हणजे अधिक दयाळू आणि संवेदनशील बनणे. ज्याचं मन एकदा तुटलेलं असतं ना, त्याला दुसऱ्याचं मन जपण्याची एक अजब कला अवगत होते. ही लोक कुणालाही दुखवायला बघत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की एखादा छोटासा शब्द सुद्धा काळजाला किती खोलवर जखम करू शकतो. समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी त्यांना विचारण्याआधीच कळतं, कारण त्यांनी स्वतः अनेक रात्री उशीत तोंड खुपसून काढलेले असतात. ही माणसं जगासाठी कदाचित थोडी शांत किंवा गंभीर वाटू शकतात, पण आतून ती इतकी मऊ असतात की कोणाचं साधं दुःखही त्यांना अस्वस्थ करून सोडतं. ते एक उत्तम श्रोते बनतात आणि जगाला प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगतात. पण ही संवेदनशीलता फक्त इतरांपुरती मर्यादित नसते, ती आपल्याला आतून घडवत असते आणि तिथूनच सुरू होतो स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास. ज्यावेळी पहिलं प्रेम अधुरं राहतं, तेव्हा सुरुवातीला असं वाटतं की सगळं संपलं, पण खरं तर तिथूनच एका नवीन माणसाचा जन्म होतो. ही लोक स्वतःला कामात किंवा छंदात इतकं झोकून देतात की त्यांना स्वतःच्या अशा क्षमता कळतात ज्यांची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते. कोणी लेखक होतं, कोणी उद्योजक होतं, तर कोणी आपल्या कलेत इतकं हुशार होतं की जग बघत राहतं. त्यांच्या यशामागे तो एक शांत नकार किंवा ती अपूर्ण राहिलेली गोष्ट एक इंधन म्हणून काम करत असते. जो मुलगा कधी काही वर्गाच्या मागच्या बाकावर बसून फक्त तिचे विचार करायचा, तो आज बोर्ड मीटिंग मध्ये जगाला लीड करतोय. हे परिवर्तन त्या अधुऱ्या प्रेमाचीच देणगी असते. आता हा प्रवास जेव्हा यशाकडे वळतो, तेव्हा आयुष्यात एक मोठा प्रॅक्टिकल बदल होतो, तो म्हणजे लग्नाबद्दलचा व्यावहारिक दृष्टिकोन. ज्यांना त्यांचं पहिलं प्रेम मिळत नाही, त्यांच्यासाठी लग्न या शब्दाचा अर्थच बदलून जातो. सुरुवातीला ज्यांना वाटायचं की लग्न म्हणजे फक्त प्रेम, रोमॅन्टिक गाणी आणि स्वप्नांची दुनिया, तीच लोक आता वास्तवाचा आरसा हातात धरून चालतात. त्यांच्यासाठी लग्न आता एक भावना न राहता एक कर्तव्य आणि जबाबदारी बनते. हा बदल खूप शांतपणे होतो, पण तो माणसाला मुळापासून बदलून टाकतो. ही लोक आता जोडीदाराचा शोध घेताना तो किती रोमॅन्टिक आहे यापेक्षा तो किती समजूतदार आहे याला महत्त्व देतात. त्यांच्या डोक्यात आता संसाराचा हिशोब असतो, जबाबदाऱ्यांचा नकाशा असतो. ते लग्नाकडे एखाद्या बिझनेस डील प्रमाणे बघतात असं नाही, पण ते आता खूप प्रॅक्टिकल झालेले असतात. त्यांना माहिती असतं की आयुष्यातील सगळ्यात मोठी इमोशनल गोष्ट त्यांनी आधीच गमावली आहे. त्यामुळे आता जे उरले ते सन्मानाने आणि प्रामाणिकपणे निभवायचं आहे. ते एक उत्तम जोडीदार बनतात, खूप काळजी घेतात, पण त्यांच्या प्रेमात आता तो वेडेपणा नसतो, तर एक प्रकारचा ठहराव आणि मॅच्युरिटी असते. ते आपल्या जोडीदाराला कधीच कळू देत नाहीत की त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात आजही एखादं नाव दडलेलं आहे. ही लोक आपल्या संसारासाठी स्वतःला झोकून देतात, कारण त्यांना माहिती असतं की घराचं छप्पर हे प्रेमावर नाही, तर एकमेकांच्या विश्वासावर आणि व्यावहारिक समजूतदारपणावर टिकून राहतं. हा बदल म्हणजे हार मानणं नाहीये, तर हा बदल म्हणजे आपल्या जखमांना घेऊन नवीन जग उभं करण्याचं धाडस आहे. जर तुम्हालाही वाटतंय की प्रेमानंतर तुम्ही लग्नाकडे खूप समजूतदारपणे बघायला लागला आहात, तर नक्की सांगा. पण किती जबाबदाऱ्या पार पाडल्या तरी मनाच्या एका कोपऱ्यात एक शांतता असते, आणि ती म्हणजे एकटेपणाशी झालेली मैत्री. पहिल्या प्रेमानंतर जी पोकळी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी ही लोक आता कोणाची मदत घेत नाहीत. त्यांना एकटं राहायला आवडायला लागतं. गर्दीत असूनही ते स्वतःच्या जगात असतात. हा एकटेपणा त्यांना छळत नाही, तर तो त्यांना शांतता देतो. त्यांना आता कोणाच्याही येण्या जाण्याने फारसा फरक पडत नाही, कारण त्यांनी आयुष्यातील सगळ्यात मोठी व्यक्ती आधीच गमावलेली असते. हा एकटेपणा त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची खरी ओळख करून देतो. फोनची रिंग वाजली नाही तरी त्यांना फरक पडत नाही, कारण त्यांनी शांततेशी संवाद साधायला शिकलेलं असतं.
आणि या सगळ्यात पाचवी, सगळ्यात खोलवर रुतलेली गोष्ट, जी कदाचित तुमच्याही उशीखाली दररोज रात्री दडलेली असते, ती म्हणजे काय झालं असतं चा तो कायमचा विचार. आयुष्य किती वेगाने पुढे गेलं, तुम्ही कितीही मोठे झाला, तरी मनाच्या एका कोपऱ्यात एक छोटं पण खूप खोलवर रुतलेलं प्रश्नचिन्ह कायमचं कोरलेलं असतं. हे प्रश्नचिन्ह म्हणजे काय झालं असतं जर त्या दिवशी आपण थोडा प्रयत्न केला असता तर, जर आपल्या घरचे मानले असते तर, किंवा जर त्यावेळी आपण थोडं थांबलो असतो तर. हा विचार म्हणजे एखादा जुना जखमेचा डाग नसतो, तर तो एक मखमली कप्पा असतो, जो आपण फक्त स्वतःसाठी राखून ठेवलेला असतो. कधी रात्री एकटा असताना, खिडकी बाहेर चंद्र बघताना, किंवा लांबच्या प्रवासात हेडफोनवर एखादं जुनं गाणं लागल्यावर हा प्रश्न हळूच डोके वर काढतो. यात आता कोणती तक्रार नसते, ना त्या व्यक्तीबद्दल राग असतो, ना पुन्हा एकत्र येण्याची वेडी ओढ असते. नसते ती फक्त एक निखळ निरागस उत्सुकता. आपल्या मनातल्या मनात एक समांतर जग बनवतो, जिथे आपण आजही त्या व्यक्तीसोबत असतो. आपण विचार करतो की जर आम्ही एकत्र असतो तर आज आमचं घर कसं असतं, आपण सुट्टीत कुठे गेलो असतो, आज ती कशी दिसत असेल, हा काय झालं असतं चा विचार म्हणजे त्या अपूर्ण गोष्टीला पूर्ण करण्याचा एक मानसिक प्रयत्न असतो. जगासमोर तुम्ही खूप प्रॅक्टिकल असता, पण या विचारांच्या क्षणी तुम्ही पुन्हा एकदा त्या जुन्या वळणावरचे लहान मुलगा किंवा मुलगी बनता. तुमच्याही आयुष्यात असा एखादा क्षण येतो का जिथे तुम्ही स्वतःला या प्रश्नात हरवून बसता? जर येत असेल तर कमेंटमध्ये फक्त एक दिल पाठवा. मला कळेल की तुमचंही मन आजही त्या एका प्रश्नासाठी थांबलंय. आता इथून पुढचा प्रवास अधिक रंजक आहे, कारण इथून माणसाचे छंद आणि जगण्याची पद्धत बदलू लागते. या मोठ्या बदलासोबतच एक अजब गोष्ट घडते, ती म्हणजे गाण्याशी आणि शब्दांशी निर्माण झालेलं एक वेगळंच नातं. ज्यांना पहिलं प्रेम मिळालं नाही, त्यांना विरहाची गाणी किंवा खोल अर्थ असलेले शब्द जास्त जवळचे वाटू लागतात. पूर्वीची गाणी फक्त ताल धरण्यासाठी होती, आता त्या गाण्यामधला प्रत्येक शब्द त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची कथा सांगत असल्यासारखा वाटतो. अरिजित सिंगचं गाणं असो व जगदीश सिंग यांची गझल, त्यांना त्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. ते तासनतास एकच गाणं लूपवर ऐकू शकतात, कारण त्या गाण्यात त्यांना त्या व्यक्तीचा आवाज किंवा ती भावना पूर्ण सापडते, जी त्यांनी कधीतरी हरवली होती. पण ही गाण्याचं वेळ त्यांना कमजोर करत नाही, उलट त्यांना एक प्रकारची ताकद देतं. यातूनच सातवी गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे लोक काय म्हणतील याची भीती पूर्णपणे निघून जाणं. जेव्हा माणूस आयुष्यातील सगळ्यात प्रिय गोष्ट गमावतो, तेव्हा त्याला जगाची पर्वा उरत नाही. लोक नाव ठेवतील किंवा समाज काय म्हणेल या गोष्टी त्यांच्यासाठी शून्य ठरतात. ते स्वतःच्या अटीवर जगू लागतात. ही एक प्रकारची मुक्ती असते. ज्यांनी प्रेमात सगळं गमावलंय, त्यांना आता दुसरं काही गमावण्याची भीती उरत नाही. हीच निर्भयता त्यांना करिअरमध्ये आणि आयुष्यात खूप मोठे आणि धाडसी निर्णय घ्यायला प्रवृत्त करते. ते आउट ऑफ द बॉक्स विचार करू लागतात, कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखं आता काहीच उरलेलं नसतं. मित्रांनो, पहिल्या प्रेमाचा शेवट जेव्हा दुःखात होतो, तेव्हा माणूस फक्त एका व्यक्तीला गमावत नाही, तर तो विश्वास ठेवण्याची आपली नैसर्गिक ताकद गमावून बसतो. ही जी निर्भयता आपण जगासमोर दाखवतो ना, ती प्रत्यक्षात एका खूप मोठ्या भिंतीच्या मागे सुरक्षित असते. ही भिंत म्हणजे नवीन नात्यात येणारी प्रचंड सावधगिरी. ही लोक पुन्हा कोणावर तरी प्रेम करायला किंवा कुणाला तरी आपल्या आयुष्यातील ती खास जागा द्यायला खूप वेळ घेतात. त्यांच्या मनात सतत एक भीतीची बारीक ठसठस असते की जर पुन्हा तसंच घडलं तर, जर पुन्हा एवढं जवळ आल्यावर समोरच्याने हात सोडला तर. हा विचार त्यांना नवीन नात्यात पूर्णपणे शिरूच देत नाही. त्यांचं हृदय आता आधीसारखं नाजूक काचेचं उरलेलं नसतं, ज्याला कोणीही धक्का लावून फोडून जावं. आता त्या हृदयाचं रूपांतर एका अभेद किल्ल्यात झालेलं असतं, ज्याचे दरवाजे उघडणं जगासाठी अशक्य असतं. ते लोकांशी बोलतात, हसतात, मैत्री करतात, पण कुणालाही स्वतःच्या इतकं जवळ येऊ देत नाही की जिथून पुन्हा एकदा तुटण्याची भीती वाटेल. ते प्रेम करतात, पण स्वतःला पूर्णपणे झुकून द्यायला आता ते प्रचंड घाबरतात. त्यांना वाटतं की जर मी पुन्हा पूर्णपणे वाहून गेलो तर कदाचित यावेळेस मी स्वतःला सावरू शकणार नाही. ते स्वतःभोवती एक असं संरक्षक कवच तयार करतात, ज्याला आपण सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम म्हणू शकतो. हे कवच त्यांना सुरक्षित वाटतं खरं, पण कधी कधी याच कवचात ते स्वतः खूप एकटे पडतात. समोरच्या व्यक्तीने कितीही प्रेम व्यक्त केलं,
कितीही अनाभाका घेतल्या तरी या लोकांच्या मनातला एक भाग सतत चौकशी करत असतो. हे खरं आहे का? हे टिकेल का? त्यांना आता साध्या शब्दांवर विश्वास बसत नाही. ते समोरच्याच्या कृतीमध्ये स्वतःची सुरक्षितता शोधतात. ही सावधगिरी म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अपमान नसतो, तर ती स्वतःला पुन्हा एकदा विखुरण्यापासून वाचवण्याची एक केविलवाणी धडपड असते. तुमचं हृदय आज एका किल्ल्यासारखं बनलंय का, जिथे एंट्री मिळवून आता साध्या सुध्या माणसाला शक्य नाहीये? जर तुम्हीही या मानसिक अवस्थेतून जात असाल तर कमेंटमध्ये सेफ असं नक्की लिहा, म्हणजे मला कळेल की तुमच्याही मनात अशीच एक सुरक्षित पण एकाकी भिंत उभी आहे. पण या किल्ल्याच्या भिंती कितीही मजबूत असल्या तरी या भिंतीच्या आत एक सवय मात्र कधीच सुटत नाही. ती म्हणजे तुलना करण्याची नकळत लागलेली सवय. ते कितीही प्रयत्न केले तरी नवीन भेटणाऱ्या व्यक्तीची तुलना आपल्या पहिल्या प्रेमाशी करतात. ती अशी हसायची, त्यांचा स्वभाव असा होता, तिने अशा वेळी हे म्हटलं असतं, हे विचार मनात येतच राहतात. ही तुलना समोरच्या व्यक्तीला कमी लेखण्यासाठी नसते, तर ती फक्त जुन्या आठवणींच्या सवयीमुळे होते. त्यांना माहिती असतं की प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, पण तरीही त्या पहिल्या प्रेमाची सावली त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्यावर थोडी तरी पडलेलीच असते. हे थोडं कठीण असतं, पण हे वास्तव आहे जे ही लोक आयुष्यभर सोचतात. 10वी गोष्ट म्हणजे परिपक्वता किंवा मॅच्युरिटी. अपूर्ण प्रेम माणसाला एका रात्रीत मोठं करतं. जे शहाणपण वयाच्या 50शीत यायला हवं ते 20-25शीतच येतं. हे लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करत नाहीत, त्यांना नात्यातल्या गुंतागुंतीची जाणीव असते. ते समोरच्याला माफ करायला लवकर शिकतात. जाऊ दे, आयुष्य खूप छोटं आहे हा विचार त्यांच्या मनात पक्का झालेला असतो. ही मॅच्युरिटी त्यांना समाजात एक वेगळा आदर मिळवून देते. लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येतात कारण त्यांच्या बोलण्यात अनुभवाचा एक वेगळाच भार असतो. त्यांनी आयुष्याची एक मोठी परीक्षा आधीच नापास होऊन दिलेली असते, त्यामुळे छोट्या चाचण्यांची त्यांना भीती वाटत नाही. आणि आता आपण आलो आहोत अशा शेवटच्या गोष्टीकडे, जी प्रत्येकाला लागू होते आणि जिने कदाचित तुमचं आयुष्य शांत केलं असेल. ती म्हणजे अपेक्षांचा अंत. ज्यांना पहिलं प्रेम मिळत नाही ते हळूच लोकांकडून अपेक्षा करणं सोडून देतात. त्यांना समजतं की कुणीही आपल्यासाठी कायमचं नसतं. ते स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं सोडून देतात. ही गोष्ट त्यांना खूप शांत करते. त्यांच्या आयुष्यातला गोंधळ कमी होतो आणि ते वास्तवाचा स्वीकार करायला शिकतात. अपेक्षा नसली की दुःख कमी होतं. हा धडा त्यांनी खूप महागडी किंमत मोजून शिकलेला असतो. आता ते प्रेमात पडले तरी स्वतःला हे सांगायला विसरत नाहीत की येणारं सुख आपलं आहे, पण जाणारा माणूस आपला नाही. पहिलं प्रेम न मिळणं हा काही आयुष्याचा शेवट नाही, तर तो एका खूप मोठ्या आणि अर्थपूर्ण प्रवासाची सुरुवात आहे. ज्यांच्या नशिबात हे अधुरं प्रेम असतं त्यांच्या आयुष्यात वेदना नक्कीच असते, पण त्या वेदनेतून जे व्यक्तिमत्व बाहेर येतं ते हिऱ्यासारखं चमकणारे असतं. जर तुमच्यासोबतही या गोष्टी घडत असतील तर स्वतःला दुर्दैवी समजू नका. तुम्ही अशा निवडक लोकांपैकी आहात ज्यांना आयुष्याने खूप जवळून आणि खूप खोलवर अनुभवलंय. तुमचं अधुरं प्रेम ही तुमची कमजोरी नसून ती तुमची शक्ती आहे. ती जपून ठेवा, कारण तिनेच तुम्हाला आज जे तुम्ही आहात ते बनवलंय. आयुष्यात पुढे जात राहा, कारण काही गोष्टी पूर्ण होण्यापेक्षा अधुऱ्या राहण्यातच त्यांचं खरं सौंदर्य दडलं असतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यातली कोणती गोष्ट तुमच्या मनाला भेटली हे मला सांगायला विसरू नका. तुमची कहाणी ऐकायला मी नेहमीच उत्सुक असेन. पुन्हा भेटूया अशाच एका हृदयाला स्पर्श करणाऱ्या विषयांसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.